नमस्ते, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ पंकज अँड शुभांगी. तर आमचा आज सकाळचा दिवस सुरू होतो आहे तो बायकोच्या शॉपिंग मोडने. त्यानंतर आम्ही गाडी घेतली आणि निघालो शहराच्या दिशेने. त्यानंतर आम्ही पोचलो कॅम्पमध्ये. तर कॅम्पमध्ये पोचल्यावर एकदा बायकोचा फेस बघितला तर शॉपिंग म्हटलं तर चेहऱ्यावर एवढा ग्लो येतो ना, तर विचारताच होई नको. तेवढा ग्लो तिच्या चेहऱ्यावर कधीच नाही येत. त्यानंतर आम्ही पोचलो सीधा बेटी शॉपमध्ये. तिथं गेलं ना, जी वरची गोष्ट असते ना, नवऱ्याची हाईट आहे म्हणून ती मलाच काम सांगते की हे खाली घे, ते खाली घे. अरे बाबा, तिथे शॉपमध्ये कामाला लोक आहे, त्यांना पण सांग. काय नाही, मग तेच करायचं असतं. तिच्या हाताखाली दे, जे सांग ते करावं लागतं. बायको आहे. त्यानंतर तिथं तर काही शॉपिंग केली नाही. त्यानंतर तिने काय हे काळ्या कलरचं काहीतरी फ्रूट असतं ते खायचं बोलली. आल्या जिंदगीत हे खाल्लं नाही. तर तिची नजर तरी पण ऊसाच्या रसाकडे होती. बोलली त्याला वेळ लागणार आहे, आपण आधी ऊसाचा रस पिऊ. तर ह्या काकांना म्हणते मी तुम्हाला ओढू लागते, ₹10 कमी घ्या. काय बोलायचं. कुशाल म्हणते ₹10 कमी घ्या, मी तुम्हाला हेल्प करू लागते. म्हटलं कुठे गेली तर माझी अशी चव नको घालत जाऊ. म्हटलं ₹10 एक्स्ट्रा देतो, पण असे वेळी चाळी नको करू. त्यानंतर मस्त आम्ही थंडगार ऊसाचा रस प्यायलो. ऊसाचा रस पीत पण असताना तिचं लक्ष तिकडे जे काळं जे काही फ्रूट होतं त्या फ्रूटवर होतं. कसं काय ते फ्रूट पळून जाणार होतं. काय बोलायचं. मग त्यानंतर ते फ्रूट खाल्लं आणि मग तिने घेतला त्या फ्रूटवाल्याचा इंटरव्ह्यू. कितने पीस निकलते? सॉरी, 2-3. किधर से आणते हो ये तुम? क्या भाई, इधर से आंते किधर से आणते हो, लाते किधर से हो? पालघर. ओके. क्या इसको क्या बोलते, क्या इसको? क्या? महाराष्ट्र में है वन. तिथलं ते कार्यक्रम आवरून निघालो मस्त गाडीवर. म्हटलं आता काही टेन्शन नाही. तर थोडंसं पुढं गेलो तर म्हटली पुन्हा भूक लागली. मग लगेच थांबवली एका ठिकाणी पुन्हा दालच्या खायला. बायकोनी लग्न झाल्यापासून पूर्ण आर्थिक संतुलन बिघडवले. नुसतं शॉपिंग मोड म्हटला, शॉपिंगचा खर्च वेगळा आणि हे खायचा प्यायचा खर्च वेगळा. मग आम्ही पोचलो परत ॲमनोरा मॉल. आता काहीतरी तिच्या केसांचं काहीतरी काय करायचं होतं देव जाणो. त्यानंतर तिला मस्त लॅक्मे सॅलॉनमध्ये घेऊन गेलो. मग त्या बावड्याने तिचे केस धुतले. फुल AC होता. म्हटलं चला एक झप्पी मारून घेऊ. मस्त एक डुलकी मारली आणि त्यानंतर पडलो मी बाहेर पडल्यावर फुल म्हसोबाच्या जत्रासारखी गर्दी झाली होती इथे. काहीतरी ओकेजन होतं. मग आठवलं अरे आज तर ख्रिसमस आहे भाई. मग त्यानंतर ख्रिसमस आहे म्हटलं संतू काका तर कुठंतरी असणार. जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. आणि तो संतोष काका नुसती घंटी वाजवत होता. काहीतरी गिफ्ट तरी दे ना. मग त्यानंतर परत आत गेलो तर पाहिलं या बायकोचं यांनी तर येडी रंबाज करून सोडली होती. बघा ना कशी दिसते. मग त्यानंतर बायकोने काय जे कॉम्प्लिमेंटरी भेटतं ते सोडलं नाही. मस्त कॉफी प्यायली. नुसती कॉफी पित होती. नुसती ऑर्डर फेकत होती, कारण त्यांना पैसे पण तेवढे पे करायचे होते. त्यानंतर मी परत थोडंसं बाहेर पडलो. म्हटलं जरा फेरफटका मारून येऊ मॉलमध्ये. बाहेर पडलो. एवढं सांगायचं आहे की संतोष मामा रात्री येतात, खोटे गिफ्ट देऊन जातात. पण आपले जे वासुदेव आहेत ते सकाळी येतात आणि जीवनाचं खूप तत्त्वज्ञान शिकवून जातात. तर आपल्याला सध्या आपली पिढी जपायची गरज आहे, तर ते आपण करायला हवं. त्यानंतर पुन्हा आलो लॅक्मे सॅलॉनमध्ये. तर मॅडमचं तरी पण चालूच होतं काही ना काही. ऑलमोस्ट जवळजवळ 2.5 तास झाला होता, तरी पण हे चालू होतं. फायनली त्यांनी ते कंप्लीट करून दिलं. आणि मग माझ्या बायकोचे केस नुसते चमकत होते आणि तिच्या मनासारखे झाले होते ना, त्यामुळे तिला पैसे गेलेल्याचा काही गम नव्हता. पण जरा जास्तच पैसे घेतले होते त्यांनी. मला आतनं चुबत होतं, पण म्हटलं ठीक आहे, बायकोच्या खुशीपुढे काय. तर त्यानंतर ॲमनोरामधनं निघलो तर बायको बोलली आता सीझनमध्ये जायचं. मग आता काय खोटी स्माईल द्यावा लागते बायकोसाठी. जायची अजिबात इच्छा नव्हती, पण ती बोलली की का अपसेट काय आहेस. म्हटलं कुठं अपसेट आहे. खोटी स्माईल दिली. तर पुन्हा बायको घेऊन घुसली मला ते शॉपर स्टॉपमध्ये. तर तिथे पण चाललं काहीच नाही भेटलं. तर निघालो परत निघालो तर थोडंसंच बाहेर गेलो आहे. तर ख्रिसमस निमित्त तिथेच राईट साईडला पुन्हा त्यांनी कसले तरी स्टॉल लावले होते.
म्हटलं झालं काम आता. स्टॉल म्हणजे काय, आता इथं 1-1.5 तास इथेही जाणार. मग परत बायकोच्या मागे मागे, बायको पुढे पुढे, बायकोच्या मागे मागे चाललो. आणि गर्दी तर एवढी होती जेवढी म्हसोबाच्या जत्रेला गर्दी नसते. कोंबडं कापलं तरी पण गर्दी नसते, एवढी गर्दी तिथं होती. त्यानंतर त्या गर्दीतनं निघालो तर परत आता बघा, रात्रीचं पण बायकोच्या हातचं नाही. परत इथं व्हेज बिर्याणी. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, सी यू, गुड नाईट.